श्री स्वामी समर्थ. सर्व बंधू आणि भगिनींचे आपल्या चॅनलमध्ये स्वागत आहे. आजचा दिवस तुम्हाला आनंदाचा, सुख समृद्धीचा आणि भरभराटीचा जावो हीच स्वामी चरणी प्रार्थना. येत्या 11 तारखेला म्हणजेच 11 ऑगस्ट 2026 वार मंगळवार या दिवशी उत्तर रात्री 1:53 नंतर अमावास्येला सुरुवात होती आहे, तर ती 12 तारखेला रात्री 11:06 ही अमावस्या असणार आहे. तर उदय तिथीनुसार आपली ही अमावस्या 12 तारखेला म्हणजेच बुधवारी केली जाणार आहे. तर या दिवशी आपल्याला आपल्या घरातील सगळ्या दिव्यांचं दीपपूजन करायचं आहे. त्याचबरोबर घरात लहान मुलं असेल त्यांना नजर दोष होऊ नये यासाठी आपल्याला त्यांचं औक्षण करायचं आहे. त्याचबरोबर भरपूर काही सेवा केल्या जातात. तर तेच आज आपण व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर सर्वात पहिले अमावस्या ही पितरांना समर्पित आहे. त्याचबरोबर माता लक्ष्मीचीही भरपूर सेवा केली जाते. तर आजच्या दिवशी आपल्याला सकाळी स्नान केल्याच्या नंतर दक्षिण दिशेकडे तोंड करून एक अगरबत्ती लावून आपल्याला पितृस्तोत्राचं पठण करायचं आहे. आणि त्यानंतर आपल्याला हातपाय धुवून घ्यायचे आणि त्यानंतर आपल्याला देवपूजा करायची आहे. कारण देवांनीही सांगितलेलं आहे की पहिलं पितरांना जी काही सेवा आहे ती समर्पित केली जाते आणि त्यानंतर मग देव येतात. म्हणून मग आजच्या दिवशी अमावस्या आहे, तर अमावस्येला पितरांची सेवा करायची आणि नंतर देवपूजा करायची. आणि त्यानंतर तुम्ही दिवसभरात केव्हाही आपल्याला दीपपूजन करता येतं. तर दीपपूजन करताना तुम्ही देवघरातही करू शकता किंवा तुम्हाला एखादी दुसरी जागा सुटेबल होत असेल तर त्या जागेवरही तुम्ही पूजन हे करू शकता. आता दिवसभर जसा वेळ भेटेल त्यानुसार तुम्ही ही पूजा मांडणी करू शकता. आता आपल्या घरातील सगळे दिवे घ्यायचे, तांब्याचे असो, पितळाचे असो किंवा दुसरे कोणते जे काही दिवे असेल, मातीची पंती किंवा दगडाचाही दिवा असला तरीही याचं आजच्या दिवशी हे पूजन केलं जातं. तर त्यांना स्वच्छ असं धुवून घ्यायचं. एका पाटावरती थोडेसे एक कापड टाकून, वस्त्र टाकून त्याच्यावरती थोड्याशा अक्षदा ठेवायच्या आहे. जेवढे आपले दिवे असतील तेवढ्या तिथे अक्षदा ठेवायचा. त्याच्यावरती हळद, कुंकू, अक्षदा, फूल अर्पण करायचं आणि त्यानंतर आपल्या समया, निरांजन किंवा पंथी जी काय असतील त्या पंथ्या आपल्याला तिथे ठेवायच्या आहे. आणि त्यामध्ये घरातील जे कोणतं तेल असेल ते तेल घालून घ्यायचं आणि प्रत्येक दिव्यांमध्ये आपल्याला 2 वाती आपल्याला प्रत्येकी एका दिव्यामध्ये ठेवायच्या आहे. म्हणजे 2 वाती बनवायच्या आणि ती एकत्र करून ती आपल्याला दिवा हा प्रज्वलित करायचा आहे. तर प्रत्येक दिव्याला हळद, कुंकू, अक्षदा, फूल हे अर्पण करायचं आहे. आणि दिवे आपण जेव्हा प्रज्वलित करतो त्यामध्ये एक तुपाचा हा नक्की दिवा असावा. आता तुम्हाला सगळे दिवे प्रज्वलित करायचे असेल तर करू शकता किंवा तुम्हाला त्यातले 2 करायचे असेल तरीही तुम्ही हे करू शकता. तर एक तुपाचा दिवा नक्की त्यामध्ये असावा आणि तूप हे शक्यतो गाईचंच असावं. तर त्याच्यामध्येही आपल्याला फुलवात जर लावायची असेल तर 2 फुलवाती एकत्र करून आपल्याला त्या तुपाच्या दिव्यामध्ये ठेवायच्या आहे. अशा प्रकारे पूजा मांडणी करायची आहे आणि वरील दिलेला मंत्रही म्हणायचा आहे पूजा करते वेळी. त्याचबरोबर नैवेद्य म्हणून आज लाह्यांचा नैवेद्य दाखवला जातो. तर भरीव चौकोन काढायचा, त्याच्यावरती लाह्यांची, आता जर लाह्या असेल तर ठीक, नसेल तर तुम्ही दूध साखर ठेवलं तरीही चालतं. तर जो काही नैवेद्य ठेवायचा असेल तो नैवेद्य ठेवायचा. प्रत्येकाची पद्धती वेगवेगळी असते. आणि त्यावरती एक तुळशीचं पान असावं आणि 3 वेळेस पाणी फिरून नमस्कार करावा. त्यानंतर नैवेद्य दाखवल्यानंतर आरती करावी. त्याचबरोबर लहान मूल जर घरात असेल तर आजच्या दिवशी शुभम करोती मुलांकडून नक्की म्हणून घ्यावं. तर आरती वगैरे सगळं झाल्याच्या नंतर आपल्याला आजच्या दिवशी जर घरात जर लहान मुलं असतील, आपल्या घरातील लहान असो किंवा मोठे असो, आपल्यासाठी ते लहान मुलंच असतात. तर या दिवशी तुम्ही त्या मुलांचं औक्षण करायचं आहे. तर कणकेचे 5 दिवे बनवायचे आहेत. तर त्या कणकेच्या पीठ जेव्हा आपण भिजवतो ना त्यामध्ये मीठ घालायचं नाही. बिना मिठाचं आपल्याला ते पीठ भिजवायचं. त्याचे 5 कणकेचे दिवे बनवायचे आणि ते
पाण्यामध्ये उकळून घ्यायचे. तर उकळल्याच्या नंतर थंड पाण्याखाली धरावं, म्हणजे मग ते चिटकणार नाही एकमेकांना. त्याच्यानंतर त्यामध्ये तेल घालून वाती ठेवाव्या आणि या 5 दिव्यांनी आपल्या घरातील लहान मुलांचं औक्षण करावे. याने काय होतं, तर जो काही नजर दोष असेल तर तो नक्कीच दूर होतो आणि आपल्या मुलांना पुढे भविष्यात नजर दोष हा लागत नाही किंवा वाईट बाधेपासून मुलांचं आपलं संरक्षण होतं. त्याचबरोबर आपल्या घरात जर 4 चाकी 2 चाकी वाहन असेल तर त्यालाही आजच्या दिवशी नारळ फोडलं जातं. नारळ हे वाहनांना ते शक्यतो प्रत्येक अमावास्येला हे नारळ फोडायलाच हवं. आपल्या घरात एखादी नवीन व्यक्ती येऊन गेली आणि आपल्या घरात कुठेतरी निगेटिव्ह एनर्जी वाटत असेल किंवा घरात भांडण, चिडचिड, आरडाओरड होत असेल तर नक्कीच आपल्या घरालाही नजर लागली जाते. तर अमावास्येच्या दिवशी शक्यतो सायंकाळच्या वेळेला नजरदोष काढावा. तर नजरदोष काढण्यासाठी नारळाचाही वापर केला जातो आणि जर नारळ जर नसेल तुमच्याकडे तर पिवळ्या मोहरी आणि त्यामध्ये देवघरामध्ये जे धूप दीप लावतो तर त्याचा आपल्याकडे रक्षा असते. तर ती रक्षा घेऊन आपल्या घराचा नजरदोष हा नक्की या दिवशी काढावा आणि हा खूप सुंदर उपाय आहे. याने आपल्या घराचा दोष हा लगेच निघून जातो आणि आपल्या घराचं संरक्षण हे होतं. प्रत्येक अमावास्येला जर केलं तरीही हा खूप सुंदर पर्याय आहे आणि यापासून आपल्या घराचं नक्कीच रक्षण होईल. त्याचबरोबर लक्ष्मी प्राप्तीची कोणती सेवा करायची आहे आणि आपलं घर सुरक्षित कसे राहील, त्याचबरोबर आपल्या घरातील मुलांचं, पतीचं संरक्षण कसं होईल, यासाठी जी काही माहिती आहे ती नक्कीच तुम्हाला पुढील व्हिडिओमध्ये येईल. आजचा जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.